भूषण कोल्हे. नमस्कार, नमस्कार कोल्हे साहेब. आता माझं आहे ना 1 महिन्यानी 9 एकर कटिंगला आहे. बर बर. तर काय परिस्थिती राहिली एकंदरीत म्हणलं तानाजी भाऊंला एकदा विचारावं. शेवटी मोठ्या माणसांचे मार्गदर्शन आतापर्यंत ऐकत आलो आम्ही. नाही 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 नाही. बघा, तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं मी नक्कीच उभा आहे. 100% तुमचा इव्हन तुमच्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओवरती आमचा ट्रस्ट आहे. बिकॉज तो आतापर्यंत म्हणजे त्या व्हिडिओनी काहीतरी सत्य परिस्थिती दाखवलेली आहे शेतकऱ्यांना. नक्कीच. कारण एक लक्षात घ्या की आज आपल्याला कुणी खरं सांगत नाहीये. नाही ना, नाही ना, बरोबर आहे ना. जर माझ्यासारखा एखादा आडत्या तुम्हाला फोन केला तर पहिला म्हणेन की माझ्याकडे माल टाका, मी चांगला विकेल. आहे ना, आहे ना, बरोबर आहे. पण माझा दृष्टिकोन वेगळा आहे की माझा फायदा होत असताना माझ्या पहिल्यांदा शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. आणि आहे जर ना, आहे ना. शेतकऱ्याचा फायदा झाला तर तो माझ्या फायद्यासाठी तो उभाच राहणार आहे. पण पहिल्यांदा मला शेतकऱ्याचा फायदा केला पाहिजे. आहे ना, आहे ना, बरोबर आणि आहे ना. जर तुम्हाला चांगला अनुभव आला तर हां, हां. तुम्ही माणसं जोडत जाणार आहे. हो, आहे ना, आहे ना, बरोबर आहे. तुम्हाला जर माझा खराब अनुभव आला तर तुम्ही माझी माणसं कमी पण करत जाणार आहे. आहे ना, आहे ना, याचा बरोबर आहे. केंद्रबिंदू मानून माझी पण जबाबदारी होते की आज आहे ना. शेतकरी एवढा होरपळलाय की आज पाण्याची समस्या खूप मोठी आहे. खूप कठीण आहे. इकडं म्हणजे खूपच भयानक. हम्म हम्म हम्म. आणि त्यातल्या त्यात आतापर्यंत कसं झालं माहितीये का, इव्हन पाठीमागचे 2007 पासूनचा जर बॅकलॉग बघितला आपण, हा हा. तर कुणीतरी बाहेरच्या राज्यातला व्यापारी येणार, कलकत्ता, दिल्ली, बांगलाची पॅकिंग करणार, विश्वास संपादन करणार आणि सीझनच्या शेवट तो जे शेवट सापडतील त्या शेतकऱ्यांना रेटही नाही सापडणार, पण विश्वास संपादन झाल्यामुळे तो पैशाला पण टाकून जाणार. या गोष्टी खूप जास्त प्रमाणात घडल्यात. बरोबर आहे. कारण त्यावेळेस आपल्याला पहिली हम्म, गोष्ट की बाजारात मंदी सावट आलं आणि हम्म. बाबा हा रेट व्यवस्थित मागतोय आणि विश्वास संपादन झालेला आहे, चला देतील पैसे म्हणून आपण त्याचा विश्वास टाकतो. हा हा. त्याच विश्वासाला काही काही ठिकाणी बरेचसे तडे गेलेले आहेत. आहे ना, बरोबर आहे ना. त्यामुळं कोणत्याही मार्केटला तुम्ही माल नेला तर तो हं. मार्केट मधल्या मालाचे पैसे आज ना उद्या तुमच्या खात्यावर येणारच आहे. आहे ना, हा, बरोबर आहे. पण जागेवर देताना ही काळजी घेतली पाहिजे की आपल्याला योग्य रेट मिळतोय का आणि पेमेंट ताबडतोब मिळतंय का? हो, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि काय होतं माहितीये का, हां, म्हणजे इव्हन माझ्या बाबतीत घडलेला किस्सा का नेपाळचे 2 व्यापारी होते. हां. त्यांनी सर मागच्या वर्षी 400 क्रेट माल पॅक केला. हं, पॅक हं. केल्यानंतर ना ते म्हणे आज शनिवार आहे, हॉलिडे, हं, हं. माझ्या गाड्या जर भरल्या नाही हं. तर माझा लॉस होईल, अमकं होईल, तमकं होईल. म्हणलं सर तर असं आहे, ती तजवीज तुम्ही करून ठेवायला पाहिजे, पण मी तुम्हाला माल उचलून देणार नाही जोपर्यंत तुम्ही मला इव्हन सगळं पेमेंट करत नाही. बरोबर. मग ते बोलले की नाही बुवा आता उद्या संडे, आज सॅटरडे, पेमेंटची काही हालचाल होऊ शकत नाही. हां, म्हणलं एक काम करा, मी आहे असा माल उचलतो, सकाळच्या मंडीला टाकतो. हां. तुमच्याकडनं जर पेमेंट होत नाही तर तुमच्या भरोश्यावरती मी उद्याच्या दिवस माल नाही ठेवू शकत ना. तो बरोबर शिळा आहे. झाल्यानंतर ना नक्की त्याचा ₹5-25 रेट तुटणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं मी ठेवू शकत नाही म्हणलं. हां, त्यापेक्षा माझे मी विकतो. मग ते असं झाल्यानंतर ना त्यांनी कुठून तरी हवाल्याचं पेमेंट आणलं आणि बरं. माझे 7.5 लाख प्लस 10 लाख असे हे 10 तुमच्याकडे राहू द्या म्हणे, उद्याच्या पॅकिंग मधून मायनस करून घेऊ. हे का म्हणलं झालं साहेब मग? ते पण माझ्याकडे ठेवू नका तुम्ही. त्याचं कारण असं आहे, हे पैसे तुम्ही कॅश संध्याकाळी आमच्या शेतकऱ्याच्या गरीबाच्या तिथे टाकून जाणार हां, आणि थोड्या टायमाने तुम्हीच माणसं पाठवून देणार. हे हां. उद्योगच नको. माझं जे पेमेंट झालेलं आहे तेच वास्तविक मला द्या. येस, बरोबर आहे. हं. हां, 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 हां. कारण की आपण तर काय म्हणजे अशा हाय सिक्युरिटीत किंवा गोदरेजच्या तिजोऱ्या घेऊन नाही ना बसलेलो. मिडल शेतकरी क्लास वर्गाकडे काय आलंय? 2 अहो, टोले टाकले का पैसे काढून देईन शेतकरी. बरोबर आहे. हं. अहो, ही आपण कुठं डब्यात-डुब्यात पैरवी ठेवणारी, मडक्यात ठेवणारी शेतकऱ्याची आपण परिस्थितीनुसार जसं आहे 2 पैसे आले दडून ठेवायचं कुठंतरी. आहे ना. काही-काही बरोबर. शेतकऱ्यांनी तर मातीत पुरून पैसे ठेवलेले आहेत, की त्याला सुरक्षाच नव्हती. आहे ना. बरोबर आहे काय ना. तिजोऱ्या नव्हत्या, छपराची घरं होती. आणि आहे ना. त्यातला आम्ही सुद्धा आहे, की आमचे पैसे ठेवताना आम्ही कसे ठेवलेले आहेत. आहे ना. आज नाही आपण एवढ्या मोठ्या पदावर गेलोय, पण आपण ज्यावेळेस गरीब शेतकरी म्हणून आपण जन्माला आलो, त्यावेळेस त्या परिस्थितीची जाणीव आहे आणि सगळ्यांचीच तीच परिस्थिती आहे. जवळ-जवळ आता ठीक आहे, सदन झालाय काय भाग, पण अजूनही काय भागामध्ये राहायलाच घर नाही, तर ते पैसे ठेवायला कुठं जागा आहे. आहे ना. बरोबर आहे. आणि तुमचा जो सल्ला आहे, तो इव्हन सगळ्या शेतकऱ्यांना कामी आला का माल विरळून काढा. हं. जेणेकरून व्यापारी वर्गात आवक जर वाढली नाही, हां. तर रेट तुटायचे जे प्रकार आहेत ते कमी होतील.
नक्कीच. हा हा आता होतंय काय, की झाडावर आपण 10-15 दिवस फळं ठेवू शकतो. पण हा एकदा तोडल्यानंतर तर आपल्याला मार्केटला आणावंच लागते ना. मार्केटला आणायलाच लागते. हां. म्हणून इथून पुढे आता आम्ही राजस्थान, गुजरातमध्ये तोच पॅटर्न केला, हा की बुकिंग करूनच माल बोलवले. हा आता हा आमची हा कॅपॅसिटी 15,000 कॅरेटची आहे ना, तर 15,000च बोलवले. हा 10,000 हा आहे तर 10,000च बोलवले. पण त्या हा 10,000ची त्यावेळेस गरज आहे आणि 20,000 जर कॅरेट आली तर मंदी व्हायला वेळ लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी 20,000 येऊन मग 5,000 पण कॅरेट येत नाही. शेतकरी जागेवर द्यायचा प्रयत्न करतो किंवा इतर मार्केटला जातो किंवा होरपळला जातो. आहे ना बरोबर म्हणून आहे. भविष्यात आपला पॅटर्न तोच आहे, की आता हे शॉर्टेज पिरियड आहे. ठीक आहे, आपल्याला काय आवक जास्त आली नाही, आता काय लय एवढा फरक पडणार नाही. हा पण हा हा भविष्यात प्रत्येक आडत्यानं हम्म जर आपली हम्म कॅपॅसिटी किती आहे, बाबा मी 1000च विकतोय, त्यांनी हा हा 800च मागू द्या. हा हा मागणी आणि पुरवठ्याचा जर मेळ घातला आणि आपल्याला उर्वरित झाडावर जर फळं आपली ठेवता आली हा हा आणि हा ती 4 दिवसांनी तोडता आली, तरी हा काही फरक पडत नाही. पण बरोबर आहे बरोबर. ज्यावेळेस फरक कधी पडतो, ज्यावेळेस पावसाळा असतो, आपल्याला नाईलाज असतो, त्यावेळेस तोडावे लागतात. आहे ना बरोबर आहे. पण ज्यावेळेस अशी परिस्थिती असते, की एका भागात पाऊस होतो, दुसऱ्या भागात पाऊस नसतो. मग ज्या बरोबर भागात पाऊस नाही त्यांनी घाबरायचं कारण नाही. ज्या भागात पाऊस आहे, बाबा डाग आलेले आहेत, त्यांना संधी द्या. ते आहे 2 ना दिवस निघतील. आहे ना हे बरोबर आहे. अडत्याचं काम आहे. त्यामुळे आपल्याला मंदी होऊन द्यायची नाही. मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालायचा. आहे ना बरोबर. हं. त्यामुळे काळजी करू नका. ह्या हा वर्षी तुम्हाला महिन्याभरात तुम्हाला जे चित्र तुम्ही घाबरलाय किंवा आता हा पुढं काय होईल. पण हा हा त्याबरोबर शेतकरी ह्याही अँगलनी घाबरलाय, की आता पाणी नाहीये. हा 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 तो आत्ता 1 महिन्याचा पुढचा माल आत्ताच बाजारात आणतोय. हा 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 आहे ना बरोबर आहे. हां, मग जर 1 महिन्याच्या पुढचे जर माल आत्ताच आले किंवा तेलानी खराब झाले, तर हा 1 महिन्याने आपण म्हणतो जास्त माल आहे, पण तेवढे माल राहणार नाही आणि जर माल डिव्हायडेशन करून आणले, मागं-पुढं करून आणले, हा तरी मंदी होणार नाही. आहे ना बरोबर आहे. हो. आणि आम्हाला जर तसं वाटलंच, तर आमच्या तरी पिढीवरती आम्ही सुरुवात करू. जुलैमध्ये तसं दिसलं, की हा आमची कॅपॅसिटी किंवा आता नाशिकमध्ये आम्ही 15,000 20,000 जाळी उतरू शकतोय. तर हा 20च्या ऐवजी आम्ही 15-16च उतरून घेऊ, म्हणजे बुकिंग करून घेऊ. हा आहे ना हे बरोबर. प्रत्येक महाराष्ट्रातल्या अडचणी जर केलं, तर जागेवरचे रेट टाईट राहतील आणि मार्केटमधले सुद्धा रेट टाईट राहतील. आहे ना बरोबर आहे. मंदी दोन्ही होऊन द्यायची नाही. जसं तुम्ही दोन्हीकडं हां. जसं आता तुम्ही सांगितलं, की व्यापाऱ्यांनी सांगितलं, की बाबा मी पैसे 2 दिवस येऊन देत नाही. तुम्ही एक संधी शोधली ना, हा की बाबा आहे मार्केटला ना. जाईल. मी माझे पैसे हा करील. आहे अशीच त्याची कॅरेट पॅकिंग 20 किलोची डायरेक्ट मार्केटला शिफ्ट करून टाकायची. हां. आणि जर आज आम्हाला कळतं, की आमची कॅपॅसिटी एवढीच आहे ना, प्रत्येक आडत्याची कोणाची 2,000ची असेल, कोणाची 1,000ची असेल, कोणाची 10,000ची असेल. हा तेवढंच हा बोलवा ना, कशाला जास्त बोलवता, कशाला मंदी करता? आहे ना बरोबर आहे. हां, झाडावर राहू द्या माल, काय फरक पडत नाही. ओके करू, चालेल करू. साहेब. काही काळजी करू नका कोल्हे साहेब. तुमचं या वर्षी पैसे घडणार आणि आपण घडवण्यासाठी आपलं कुठंतरी योगदान देणार. चालेल ना नक्कीच. भले तुमचा माल जाग्यावर द्या, तुमच्या शेजारच्या मार्केटला पाठवा, कुठेही हं, पाठवा. पण मी चालेल. माझ्याकडे आणा म्हणणार हा शब्द माझा कुठंच नाहीये YouTubeला. आहे ना बरोबर आहे. नाही काही अडचण नाही. या कधी शिर्डीला आल्यानंतर ना प्लॉट वरती चक्कर होईल आणि साईबाबांचं दर्शनही होईल. नक्की, नक्की. मी एक 4-2 दिवसात मी आहेच त्या साईडला. हां. माझी सासवडी तुमच्या जवळ आहे. त्यामुळं माझं कुठं? येणं जाणं मी सांगेल तुम्हाला आल्यानंतर कुठे आहे. बरं. चालेल. तुमच्या या शेजारी आल्यावरती या. तुमच्या शेजारीच आहे मी. ओके. या आल्यावरती नक्की या मग. ठीक आहे. मी तुम्हाला फोन करतो. तुम्ही शिर्डीच्या कुठे हो. आहे? शिर्डी जवळच आहे 10 किलोमीटर. वेस म्हणून गाव आहे. ठीक आहे. नक्की हो. मी येईल. फोन करून येईल. चालेल. हो. चालेल. ठीक आहे. ओके. धन्यवाद.